ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे, ते तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असेल. जर तुम्हाला पूर्ण एपीके लाईट मोशन किंवा फ्रीमध्ये ऑल मटेरियल सर्व काही हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असेल. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर अशा लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये आणि बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल मित्रांनो. सर्वात अगोदर जे अशा प्रकारे बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पण ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. मग आणखी आपला जे फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे तुमचे फोटो दिले आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काय लास्ट पण फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो. आणखी आपला सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर अशाच प्रकारचे फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे ग्रुपच्या वर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे ग्रुप्स वगैरे आहे ते सर्व ग्रुप्सला अशा प्रकारे ऑन वगैरे करून घ्यायचं. अशा प्रकारे ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फर्स्ट 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमचे फोटो दिलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंड वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पण सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. ऍडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे जे तुमचे फोटो दिलेला मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पण फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरचा ग्रुप आहे त्या 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. खालच्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे अशा प्रकारे स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो तुमचे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे ग्रुप्स वगैरे लहान वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. त्या सर्व ग्रुप्सला असं प्रकारे सिलेक्ट करायचं मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे 7.27च्या बीटमध्ये ग्रुपला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे असं प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे 7.27च्या बिल्ट याचं मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे इथे इमोजी पिन दिला आहे इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काही इमोजी पिन दिला असं प्रकारे लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. जे सर्व फोटोज दिलेला मित्रांनो हे सर्व फोटोजला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे 1 नंबरचे फोटो दिलेला मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे लास्ट लहान फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे जे 3.13च्या बीटचे खाली केले सर्व फोटोज आहेत मित्रांनो. मग आणखी आपल्या जे सर्व फोटोजला अशा प्रकारे एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचे. इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला खालच्या आपल्या जे पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. पेस्टवरती क्लिक करून मग आणखी आपल्या आणखीन एक वेळेस पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. एक फोटो सोडायचा मित्रांनो. सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. एकबार टॅप केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे का पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटो आपण अशाच प्रकारे सेम स्टेप मध्ये करूनच घ्यायचं मित्रांनो. जे का सर्व फोटो अशा प्रकारे करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 12.00 बीट पासून ते जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का 16.17 बीटचे खाली केले सर्व फोटोज मध्ये अशाच प्रकारे एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचं. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. आणि आपल्या पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडायचा. का सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवर
ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं आणि आपला पेस्टवरती क्लिक करायचं. म्हणजे फोटो ना इफेक्ट्स वगैरे लावता मित्र त्याच म्हणजे लहान लहान फोटोमध्ये अशाच प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्र. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आणि आपल्या जे सेकंड बीटचे सेकंड फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र. मग आणि आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्र. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आणि आपल्या जे सेकंड फोटो मित्र अशा प्रकारे लहान बीट्स मध्ये त्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्र. मग आणि आपल्या जे पेस्टवरती स्टाईलवरती क्लिक करायचं. मग आपल्या पेस्टवरती क्लिक करायचं मित्र. मग आणि आपल्या जे एक फोटो सोडून जे सेकंड फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं आणि आपला एक बार टॅप करायचं पेस्टवरती क्लिक करायचं मित्र. मग आणि आपला जे एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोना पण अशाच प्रकारचे पेस्ट वगैरे करूनच घ्यायचं मित्र. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आणि आपल्या जे 12 पॉईंट मग आणि आपला जे पुढचे जे लहान लहान फोटोज आहेत अशा प्रकारे 16 पण 17च्या बीटच्या खाली केले सर्व फोटोज मध्ये अशाच प्रकारे एक फोटो सोडून एका पूर्ण इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्र. मग आणि आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून एक बार टॅप करायचं मित्र. पेस्टवरती क्लिक करायचं मित्र. मग आणि आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून मग आणि आपला एक बार टॅप करायचं मित्र. पेस्टवरती क्लिक करायचं म्हणजे जे सर्व फोटोज आहेत ना त्याच म्हणजे एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्र. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या जे 3 नंबरची फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे ग्रुपच्या पुढचे 1 नंबरची फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लॉंग फोटोज मध्ये सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे ग्रुपच्या पुढचे सेकंड नंबरचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला राईट साइड कोणत्या सेकंड नंबरची फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र मग आणि आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आणि आपला अशा प्रकारचे आणि आपला 16 पण 17च्या बीट पासून जे फोटोज आहेत म्हणून लॉंग फोटोज त्या फोटोना एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्या. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणि आपला एक फोटो सोडायचं का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आणि आपला जे एक फोटो सोडून एका फोटोना अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्र. मी पण लवकर अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्र. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला जे लास्ट उरलेली फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट जे उरलेले फोटोज आहेत ना मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जे उरलेले फोटो आहे मित्र ते सर्व फोटोज मध्ये अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्र. मी पण लवकर अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्र. मग आणि आपले जे अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड केल्यानंतर मित्र मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्र. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्र मग आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्र. ओके.